झी 24 तास एक पाऊल पुढे। देश विदेशातल्या बातम्यांनी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी चिदंबरम यांच्या मुलावर केलेल्या आरोपानंतर लोकसभेत प्रणव मुखर्जी हे विरोधकांवर अक्षरशः तुटून पडले। वैयक्तिक आरोप केल्यामुळे व्यथित झालेल्या प्रणव मुखर्जींचं पहिल्यांदाच अशा प्रकारचं रूप संसदेत पाहायला मिळालं। प्रणवदांच्या माफीनाम्यानंतर विरोधक कामकाजासाठी तयार झाले। संसदेत गुरुवारी पुन्हा गृहमंत्री पी चिदंबरम विरोधकांच्या रडारवर राहिले। भाजप नेते आणि खासदार यशवंत सिन्हा यांनी 2G स्पेक्ट्रम वाटपाच्या बदल्यात पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमला एका टेलिफोन कंपनीचे 5% शेअर्स मिळाल्याचा आरोप केला। भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री पी चिदंबरम यांनी लागलीच खुलासा करत आरोपांचा इन्कार केलाय। आपण तसंच आपल्या घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कुठल्याही टेलिफोन कंपनीचे शेअर्स नसल्याचं त्यांनी म्हटलंय। एअर इंडियाच्या पायलट्सचा संप अजूनही सुरू आहे। मात्र हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी कोर्टाने दिलेल्या आदेशाचा मान राखत पायलट्सनी आदेशाचं पालन करावं आणि कामावर हजर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या संपामुळे एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील 20 फ्लाइट्स गुरुवारी रद्द करण्यात आल्या। मध्य प्रदेशात बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या आणखी एका भ्रष्ट अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडलंय। भोपाळच्या आरोग्य संचालकाकडून थोडी किंवा तर चक्क 100 कोटींची संपत्ती असल्याचं आढळून आलं। एएन मित्तल असं या महाभागाचं नाव आहे। लोकायुक्तांनी मारलेल्या छाप्यात मित्तल याच्याकडे 8 घरं, 15 गाड्या, कोट्यवधीची जमीन आणि दागिने आढळून आले। इंडोनेशियामध्ये बुधवारी बेपत्ता झालेल्या रशियाच्या सुखोई विमानाचे अवशेष शोधपथकाला सापडले आहेत। शोधपथकाला पहाडांवर 5500 फूट उंचीवर विमानाचे अवशेष दिसून आले। मात्र अजूनही शोधपथक या ठिकाणी पोहोचू शकलेलं नाही। त्यामुळे जवळपास 50 जणांना घेऊन गेलेल्या या विमानात किती जण सुरक्षित आहेत ते कळू शकलेलं नाही। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काल धमकीचा ईमेल आला। यामध्ये त्यांना बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। जयललिता यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असून पोलीस चौकशी करतायत। धमकीचा हा मेल जयललिता यांच्यासह तामिळनाडू सरकारमधील इतर काही जणांनाही आला आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते। लष्कर प्रमुख जनरल VK सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची CBI चौकशीची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंह यांनी काल आपली याचिका मागे घेतली। तेजिंदर सिंह यांच्या वकिलांनी लष्कर प्रमुखांचे आरोप योग्य त्या ठिकाणी उपस्थित करण्यासाठी याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती। केंद्र सरकारकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या 58 योजनांपैकी 16 योजनांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव असल्याचं समोर आलंय। याआधीच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या नावानं 8 योजना आहेत। देशभरात राबवण्यात येत असलेल्या योजनांसंबंधीची माहिती राज्यमंत्री अश्विन कुमार यांनी लोकसभेत दिली। ज्या गाडीला ड्रायव्हरची गरज लागणार नाही अशी कार तयार करण्यात आली आहे आणि अमेरिकेतील नेवाडा शहरात ड्रायव्हर शिवाय चालणारी कार रस्त्यावर आणण्यास तिथल्या सरकारनं मंजुरी दिली आहे। ड्रायव्हर शिवाय कार रस्त्यावर नेण्याचा पहिला बहुमान टोयोटा परायस या कारला मिळाला आहे। सर्च इंजिन तयार करणारी गुगल कंपनी या कार मॉडेलवर काम करते। झी 24 तास एक पाऊल पुढे।